ते असतात. आणि दिवसभर असं नाही ना की रात्री जागलाय मी 3 वाजेपर्यंत जागली 5 वाजेपर्यंत जागली, तर असं नाही ना की दिवसा दिवसभर मग आपण झोपायला झोप. येतं. असं शक्यच नाही होत, आता मुलं पण आहेत घरी लहान, त्याच्यामुळे तर शक्यच नाही. पण बघू ठीक हे दार लावशील. मग आपण आज काय घेऊया? तुम्हाला बोला. आतापर्यंत काही डाऊट आहे, काही आहे प्रश्न? मॅडम ते 2 अं, पुस्तकं विकत घ्यायचे आहेत ना, कारण की त्याच्यामध्ये खूप सारे टॉपिक्स आहेत ते बंदाजवाले वगैरे. तर ते हो तर मी ॲमेझॉनवर ऑर्डर केलं आहे, पण ते अजून आलेले नाही आहे. मी दोन्ही ऑर्डर केले आहेत बुक्स. म्हणजे बरं. हा त्याच्यातनं करता येईल. आणि कारण की बाकीची थिअरी बुकमध्ये खूप कमी आता उरलेली आहे. बुक नाही, आपले जे नोट्स आहे. नोट्समधलं सेकंड मंथमध्ये खूप कमी आहे आय थिंक. हा, आता तुमचं जे कर्मयोग, भक्तियोग, राजयोग बस जे तेवढंच आहे आहे, बस ते तेवढंच. जास्ती डिटेल आहे तुमच्या हम्म. नोट्स. युनिटी पण युनिट ते जे पुस्तकं आहेत ना, त्या पुस्तकांमध्ये खूप डिटेल आहे ते. हो मग हो हो. तेवढंही तर आपल्याला नाहीये ना आता सध्या. सध्या नाही, आपण जसं आता तुम्ही बिंग अ योगा टीचर, जसं तुम्ही क्लास घेणार आहे, तर आसन बंद प्राणायाम मुद्रा जी बुक आहे ना ती असली घरी, तर काय होतं, त्यांनी खूप स्पेसिफिक दिसत, जसं पवन मुक्तासन सिरीज 1 त्याच्यामध्ये दिले. हो, 1, 2, 3 आहे ती. हा, तर पवन मुक्तासन सिरीज 1 म्हणजे आपली जी बेसिक लेवल आता आपण हम्म, शिकतो ती पूर्ण आहे. हम्म. मग पवन मुक्तासन सिरीज 2, अच्छा आलं का तुमचं बुक? हो. हेही आलं आणि माझं हेही आलं. ॲनाटॉमीवालं. हम्म. व्हेरी व्हेरी नाईस. तर सेकंड सिरीज जे आहे ना पवन स्टेज सिरीज 2, ते इंटरमिजिएट लेवलला जातं, हम्म, मग ऍडव्हान्स लेवलला हो. जातं. आता त्याच्यामध्ये पण हम्म, आसनांचं कॅटेगरायझेशन दिलेलं आहे त्यांनी. स्टँडिंग पोझिशन हो. मध्ये बिगिनर्सचे, स्टँडिंग पोझिशन मधले, इंटरमिजिएटचे, हम्म, पोझिशन मधले, ऍडव्हान्स लेवलचे. तर आपण बिंग योगा टीचर हळूहळू ते वाचत जायचं. आता सुरुवातीला 2-3 महिने तुमच्या क्लासमध्ये बिगिनिंग स्टेजच घ्या. का बरं मी तुम्हाला हे करते आहे, कारण की आपला जो पॅटर्न आहे एस व्यासाचा, तो डेफिनेटली बिगिनर्ससाठी आता खूप चांगला आहे, कारण त्याच्यामध्ये सगळं लुझनिंग आहे, शिथिलीकरण आहे, सूक्ष्म व्यायाम आहे. पण हे सूक्ष्म व्यायाम तुम्हाला याच्यामध्ये पण दिसतील बिहार स्कूल ऑफ योगामध्ये. ते थोडेसे अजून डीप मध्ये किंवा वेगळ्या अँगलनी पण घेतलेले आहेत. तर तुम्ही दोन्ही स्कूलचे जे स्टाईल्स आहेत ते वापरून व्हेरिएशन क्लासमध्ये देऊ शकता. कारण होतं कधी कधी मग आपल्याला काहीतरी नवीन द्यायचं असतं, मग लोक ते म्हणजे त्यांना तेच तेच करून कंटाळ येतो कधी कधी. तर असं म्हणून आपल्याजवळ ही बुक पाहिजे, आणि ते बायबल म्हणतात ही बुक असते म्हणजे आपल्याजवळ योगाच्या कारण हो. त्याच्यात प्राणायाम पण छान दिलेला आहे, बंध पण दिलेले आहेत, मुद्रा दिलेल्या आहेत. तर तुमचं सगळं त्याच्यात कव्हर होत आहे. मॅम ते बुक एकदा सूक्ष्म सगळ्यांजवळ व्यायाम आलं. दिसले नाही मॅडम, याच्यामध्ये सूक्ष्म व्यायाम आहे का? हो, बघा तुम्ही आहे त्याच्यात पवन मुक्ताचं सिरीज 1 असेल मला वाटतं. प्रीती मॅडम काय म्हणत होत्या? एकदा ते बुक जर सगळ्यांकडे आलं ना, तर मग आपल्याला किती वाचायचे आहे ते आपण कसं बघून घेऊ त्याच्यामधनं, काय पेज हे नंबर्स. बघ, तेच म्हणते, तुमच्या एस व्यासा म्हणजे व्यासाचं सर्टिफिकेशन कोर्स प्रमाणे, एक्झाम प्रमाणे त्याच्यातनं काही वाचण्यासारखं नाहीये, त्याच्यातनं फक्त ओके. बंध आणि मुद्राज, हां हां. बंध आणि मुद्रा. ठीक आहे, की जे काही रिलॅक्सेशन टेक्निक आहे, सूर्यनमस्कार आहे, ते तर आपल्या आसन, नोट्समध्ये आहेच. सगळं आपल्या नोट्स मधलंच घ्यायचंय. हम्म. शुद्धिक्रिया मधलेच घ्यायचे आहेत. फक्त मी शुद्धिक्रिया जलनेतीच्या ज्या तुम्हाला हे सांगितलं होतं ड्राईंग प्रोसिजर्स, ते तर आठवण. त्या फार स्कूल ऑफ योगा, पण त्याच्यातही त्यांनी मेन्शन केलंय का मला माहिती नाही. पण मी शिकलेली आहे डायरेक्टली बिहार स्कूल ऑफ योगाचं ट्रेनिंग मला मिळालंय ट्रेनर कडनं, म्हणून मी तुम्हाला शिकवलं ते. हा मॅडम, याच्यामध्ये ना शक्ती विकासकचे सगळे नावं वेगळे वेगळे आहे, पण आहे ते दिलेले. ऍक्च्युली हा, तेच मी म्हणते, सगळी नावामध्ये नावं वेगळी confuse आहे. होऊ नका. प्रॅक्टिसेस बघा, आणि हो. नाव जे आहे ते आपलेच ठेवा. व्यासात, हो. कारण सर्टिफिकेट तुम्हाला कशाचं मिळणार आहे, हम्म. व्यास. तर नावं आपलेच वापरायचे आपण. पण त्याच्यात जे काही हे दिलेले आहेत ते अजून डिटेल, म्हणजे जसं त्याचे बेनिफिट्स आहेत, त्याचे कुठल्या लेवल्स, तसं आपल्या याच्यात पण दिलेलं आहे. पण आपल्या याच्यामध्ये कोर्स प्रमाणे थोडस हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, कन्साइज केलेलं. कन्साइज केलेलं आहे, बेसिक केलेलं आहे, कारण हा बेसिक कोर्स आहे. पण हळूहळू तुम्ही वाढवत जाल, जसं ते वाचत जाल तुम्ही एक्सप्लोर करू शकता, मी त्याच्यात हेल्प करीन. हे बघा, हो. असं नका समजू की आपला
शेवट लास्ट मंथ क्लास झाला, आपला सिलेबस झाला की मी तुम्हाला कुठेच हेल्प नाही करणार की आता तुमचं सर्टिफिकेट घ्या आणि जा, असं नाही. इट इज अ, मी पहिल्यापासून सांगितलं, इट इज अ लॉंग प्रोसेस. तुम्ही माझ्या सेंटरला येऊन शिकवू शकता. कधी मी म्हटलं की मला क्लास तुम्हाला घ्यायचा आहे, आज शीतलताई तुम्ही या, चला क्लास घ्या, मी माझा क्लास तुम्हाला देईल. प्रॅक्टिस करून घ्यावी लागेल ना मला, माझे ट्रेनर्स चांगले हाताशी पाहिजेत. आता मी 2 दिवस आजारी पडली माहिती, मला खूप इच्छा होती की तुम्हाला म्हणावं की तुम्ही झूम वरती कोणीतरी एक जण माझा क्लास घ्या सकाळचा. पण मी इतकी याच्यात होती म्हणजे भयंकर हालत खराब होती. पण मला नंतर सुचलं की अरे 2 दिवस क्लासला त्यांना सुट्टी देण्यापेक्षा इधर प्रीती मॅडमला किंवा शीतलला, निखिलला, कोणालाही सांगितलं असतं की तुम्ही तो 2 दिवस क्लास घ्यायचा आहे. मग तुम्हाला माहिती आहे क्लासमध्ये काय घ्यायचं आहे, तुम्हाला माहिती आहे शिथिलीकरण कसे घ्यायचे आहे, तुम्हाला माहिती आहे सूक्ष्म व्यायाम कसे घ्यायचे. तर याच्या पुढे या ऑक्टोबर मंथ मध्ये तुम्ही याच्यासाठी प्रिपेअर राहा की मी तुम्हाला आठवड्यातून 2 क्लास देऊ शकते त्यांचे. फ्रायडे सॅटरडे असे दर आठवड्याला एकेकाला 2-2 दिवसाचे क्लास. मग त्याचा फीडबॅक मी घेईल. कारण सध्या काय तुम्हाला शोधायला मी सांगितलंय, तुम्हाला स्वतः पण घ्यायचे आहेत, फोटोज पाठवायचे आहेत. जर तुम्ही तसं होऊ नाही शकत आहे तर मी असा प्रयत्न करते, मी एकदा बोलून पाहिजे माझ्या क्लासमध्ये की इफ यू डोंट माइंड की सगळे जणांना जर चालत असेल तर आमचे ट्रेनर्स तुमचा क्लास घेतील 2-2 दिवस. नाही रोज पण 2 दिवस तर घेऊ शकता ना. म्हणजे आपल्याला पब्लिक समोर तुम्ही कसं घेताय याचा तुम्हाला ऍक्च्युली एक एक्सपिरियन्स येईल आणि ते पण फीडबॅक देतील आपल्याला. ठीक आहे, अशी आपण आता मंडे पासनं नवीन बॅचचा पण मुलगा तो जॉईन करेल, तर आपण काय करणार आहे, मी काय प्लॅन केलं तुम्हाला तुमचं की त्याचं तसे फर्स्ट मंथचं सुरू करायचं आहे प्रॅक्टिकल मॉर्निंगला. तर अर्धा तास आपण प्रॅक्टिकल घ्यायचं फर्स्ट मंथ पासूनचं. शीतलीकरण या सगळे करायचे आसनं त्यांना पण करायला लावायचे. आणि मग अर्धा तास जे काही राहिलं असेल थेअरी राहील किंवा नेक्स्ट मंथची ती आपण घ्यायची. म्हणजे त्याचंही होतं आणि तुमचंही प्रॅक्टिस होते, रिव्हिजन होते. आता ऑक्टोबर मंथ पूर्ण आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिकल आणि राहिलेली थेअरी जी आहे ती संध्याकाळी सॅटर्डे संडेज मध्ये कव्हर करू आपण. ठीक आहे, अजून काही प्रश्न आहेत ठीक काही? आहे. सेकंड मंथचा सिलेबस काही आहे का डाऊट? आज मी तुमचं हठयोगाप्रमाणे डाएट घेणार होती. हठयोग प्रमाणे डाएट काय आहे, मिताहार मग त्याला आता ते उद्या, हो उद्या घ्यावं लागेल सकाळी, कारण हे दोघ जण नाही आहेत ना नेमके. उद्या घ्यायचं मग. पण मग हो, आजचा कारण क्लास निखिल आणि वेस्ट जाईल अश्विनी ना, नाहीये ना. आजचा क्लास वेस्ट जाईल ना मॅम. पण आता ऑलरेडी 7:30 होऊन गेले आहेत. मॅम मोठा टॉपिक आहे की हाफ एन आवर मध्ये होऊन जाईल. तसा मोठा आहे कारण मग त्याच्यात भगवद्गीताचं पण डाएट होऊन जातो अकॉर्डिंग टू द त्रिगुणा. म्हणजे मी काय विचार केला, त्रिगुण सत्व रजस तमस अकॉर्डिंग टू द प्रकृती व्हॉट इज डाएट, सत्व रजस तमस प्रमाणे आणि हठयोग प्रमाणे डाएट असं आपण घेणार आहोत. पण ठीक आहे, मी दुसरं कुठलं टॉपिक बघू का मग? छोटा वाला जो अर्ध्या तासात होत असेल असं. मला अजून काही डाऊट्स आहेत का आतापर्यंत जे आपण शिकलो? त्या दिवशी योगा अँड हेल्थ बद्दल आपण बोललो, आधीच्या अनाधीज व्याधी, त्याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत का ते डिस्कस करायचं? मॅम योगा अँड हेल्थ वाला टॉपिक आपल्या नोट्स मध्ये तर नाही दिसला. आहे ना, बघा ना. हे बघ, पेज नंबर 14 बघा. थेअरी मधलं ना मॅडम? थेअरी मधलं पेज नंबर 14. योगा अँड हेल्थ इज बेसिकली, यांनी आपली हेल्थ फक्त शारीरिक स्तरावरची न असता पंचकोशाला घेतलाय. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ पंचकोश. प्रीती मॅडम 15 पेज 14 नंबर आहे. योगा अँड हेल्थ बेसिकली पंचकोश घेतलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये. मॅम पेपर कोणता वाला हा सापडलं. योगा अँड हेल्थ जे आहे ना, त्यानंतर तर मॅम ते चालू झालंय ना पंचकोश वाला. हा तर तेच आहे ना, योगा अँड हेल्थ. As per the yogic process, our body is made up of panchakosh, and when there is disturbance at manomay kosha,
डिझीज अकर्स त्यांनी ऑफ डिझीज घेतलेला आहे आणि त्याच्याच पुढे त्यांनी हम्म. आधीच आणि व्याधीच दिलेले आहे. आधी काय आहे आणि अनाधीच आहे व्याधी आहे. व्याधीच. हम्म. म्हणजे पंचकोशाच्या नंतर कन्सेप्ट ऑफ डिसीज पण याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. हा, तेव्हा ते योगा अँड हेल्थ पूर्ण होईल. कम्प्लीट येईल. बरोबर. टू आन्सर कसं लिहाल तुम्ही? अकॉर्डिंग टू योगा, वेन देर इज, अकॉर्डिंग टू जसं WHO त्यांनी दिलेलं आहे की हेल्थ इज डिफाइंड एज अ कम्प्लीट फिजिकल, फिजिकल, मेंटल मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल वेलबिंग and not merely in an absence absence of disease of or infirmity. ठीक आहे. हम्म. तर ह्याच्यावरच तो in yogic process or according to the yogic scripture or the Taittiriya Upanishad, our body concept is existence of a human being in five sheets, five sheets. And when there is balance at all these sheets, when they are at balance state, then there is health, and that is physical, mental, intellectual, spiritual. तर WHO नी जे फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल जे लेवल्स सांगितले त्या लेवल्सला योगामध्ये काय म्हटलेलं आहे? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय आणि आनंदमय. So these koshas covers all the sheets, and when there is balance at all these sheets, there is a complete health of a human being. But when disease, how disease occurs? When there is imbalance Being at balanced. manomaya, when there adi gets started or deep rooted adi is there in the manomaya kosha, it starts disturbing our prana level, it imbalances the prana, and once there is imbalances at prana level, then that prana disturbs or percolates in the physical body at injured part, hereditary organ or the disabled म्हणजे जे injured parts आहेत त्याला ते पूर्ण disturb, and that gets percolate in the body at physical level in the form of vyadhi. व्याधीज और सेकंडरी डिसीज म्हटलं आहे. And secondary disease, and that vyadhi are curable, ज्याला आपण NCDs म्हणतो. आता हा वर्ड होतोय NCD, नॉन कम्युनिकेबल, ज्याच्या हे सायकोसोमॅटिक एलिमेंट्स येतात. म्हणजे कुठले? हायपरटेन्शन, डायबेटीज टाईप 2 एस्पेशली. त्यानंतर ऑटो इम्युन डिसऑर्डर्स कोणते असतात? आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, सोरायसिस. सोरियासिस, कॅन्सर, हे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. पण याची उत्पत्ती कुठे होते? अकॉर्डिंग टू योग उत्पत्ती कुठे होते? बॉडीच्या आतमध्येच आपली बॉडीच रिस्पॉन्सिबल आहे या गोष्टी. हो, पण आधी कुठे निर्माण? मनोमय कोश. सो इट इज नॉट अ इमिजिएट, म्हणजे पटकन होणारा रोग नाही हा. वेन देर आर लॉंग स्टँडिंग periods of आधी, long standing state of mind there, त्याला म्हणतात long standing speed of mind. When it is there, then it starts producing the non-communicable disease, and that is stress. So according to yoga, what is the definition of stress? The nothing but the speed of mind. मध्ये येऊ शकतो. What is stress according to yoga is the stress is the speed of mind. आणि म्हणून ज्या आपण QRT आहे, IRT आहे, DRT आहे, या रिलॅक्सेशन टेक्निक्स काय करतात? स्पीड ऑफ माइंड
कोशाला कमी करतात, मनोमय कोशाला शांत करतात. मनोमय कोश शांत होत गेले की ऑटोमॅटिक प्राणिक बॅलन्स होत, प्राणा लेवलवरचे. मग प्राण किती शांत करावं, ते बॅलन्स ऑटोमॅटिक लागतात. आणि म्हणून त्यासाठी विविध प्राणायाम, विविध रिलॅक्सेशन टेक्निक, विविध आसनं हे आपल्याला ॲज अ इंटग्रेटेड अप्रोच ऑफ योगा थेरपी, हा शब्द लिहा तुम्ही. इंटग्रेटेड अप्रोच ऑफ योगा थेरपी हा की पूर्ण व्यासाचा जो कन्सेप्ट आहे तो त्या याच्यावर बेस्ड आहे. कशावर? IAYT वर. याला IAYT म्हणतात, इंटग्रेटेड अप्रोच ऑफ थेरपी. ठीक आहे. पूर्ण व्यासामध्ये जी थेरपी बेस्ड वर कोणाकडचा आवाज आहे? प्रीती मॅडम की शीतलताई? मी म्यूट केलाय. ठीक आहे. IAYT इंटग्रेटेड अप्रोच ऑफ योगा थेरपी. आणि हा IAYT अप्रोच आपल्या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या स्टेजेस वरती एक एक स्टेजेसला आपण कसं ट्रीट करायचं हे आपण व्यासामध्ये शिकतो. अन्नमय कोशावरती काय देतो ॲज अ योगा प्रॅक्टिसेस? अन्नमय कोशावरती आपण कोणते देऊ शकतो सांगा आता तुम्ही. अन्नमय कोशा इज व्हॉट? युअर फिजिकल बॉडी, करेक्ट? ग्रॉस बॉडी. तर आपण आसनं वेगळे वेगळे. अजून अजून लावा डोकं, विचार करा. आसनं देतो, अजून काय देऊ शकतो? आणि हे शुद्धिक्रिया. शुद्धिक्रिया, करेक्ट. सो आसन, शुद्धिक्रिया अँड डाएट आणि आहार या 3 गोष्टींनी आपण अन्न अन्नमय कोश. कोशाला बॅलन्स करतो. आता मी IAYT सांगते हा. हाऊ वी ट्रीट एनी पेशंट विथ IAYT, इंटग्रेटेड अप्रोच ऑफ योगा थेरपी एखाद्या पेशंटसाठी कसा असायला हवा ते आपण आता बघतोय. कारण आपण कन्सेप्ट ऑफ हेल्थ बघितला, कन्सेप्ट ऑफ डिझीज बघितला. नाउ इफ देर इज डिझीज देन हाऊ वी कॅन ट्रीट थ्रू योगा थेरपी? So to treat that disease we use the IAYT concept, that is integrated approach of yoga therapy. आता तो कसा येतो इंटग्रेटेड अप्रोच? सगळ्यात पहिले आपण घेऊ शारीरिक स्तर, म्हणजेच फिजिकल बॉडी. फिजिकल बॉडी म्हणजेच अन्नमय कोश. त्याच्यासाठी आपण काय देतो? आसन, डाएट, क्रियास आणि डाएट. ठीक आहे. या 3 गोष्टी झाल्या तुमच्या अन्नमय कोशावरती. आता येतं नेक्स्ट लेवल येते प्राणमय कोश. शीतल मॅम, तुमचे बुक्स किती दिवसात आले? प्राणमय कोश. आता प्राणमय कोशावरती आपण काय देतो? ब्रीदिंग, प्राणायाम, करेक्ट, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, प्राणायाम. करेक्ट. ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि हे आपण प्राणमय कोशावरती देतो. मनोमय कोशावरती काय देऊ? इमोशनल बॅलन्स, कल्चरिंग, इमोशनल कल्चरिंग. कल्चरिंग. इमोशनल कल्चरिंग आपण कसं करतो? बाय कम्प्लीट सरेंडरन्स विथ डिवोशनल सॉंग्स, विथ भजन्स, विथ काउन्सिलिंग. आता ही काउन्सिलिंग प्रोसेस आपण विज्ञानमय कोश, पण मनोमय कोशाला स्पीड ऑफ माइंड कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन टेक्निक्स पण वापरल्या जातात. सो रिलॅक्सेशन टेक्निक्स फॉर माइंड
देन इमोशनल कल्चरिंग, इमोशन्सला बॅलन्स करण्यासाठी डिवोशनल सेशन्स लाईक भजन्स, सरेंडरन्स, भक्तियोग. मनोमय कोशासाठी पूर्ण भक्तियोग सांगितलाय. आता नेक्स्ट लेवल येते विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश इज नोशनल करेक्शन याला म्हणतात. नोशनल करेक्शन म्हणजे कधी कधी काय असतं बघा, की समजत असतं आपल्याला की हे आपल्याला बरोबर नाही आहे आपल्यासाठी, पण मनोमय कोशाचा आणि बुद्धीचा जो द्वंद्व चालतो, मी मागे बोलली होती द्वंद्वाबद्दल, तर हा जो द्वंद्व चालतो हा आपल्या ज्या थॉट्स आहेत, आपली जी बुद्धी आहे जी तशा पद्धतीने काम करायला हवी तशी न करता त्याचं करेक्शन होत नाही वारंवार. सो विथ द योगिक काउन्सिलिंग, वी डू योगिक काउन्सिलिंग, दोज हू आर, म्हणजे ज्यांना शिकवल्या गेलंय, आम्ही मास्टर्स केलंय, आम्हाला पद्धत शिकवली आहे की योगिक काउन्सिलिंग कसं करायचं, काय करायच्या, कसे फॉर्म भरून घ्यायचा, त्याच्या स्टेप्स काय आहे, हे तुम्हाला हळूहळू मी नंतर पुढे तुम्ही थोडं अजून याच्यात रुजले, क्लासेस घ्यायला सुरुवात केली की तुम्ही मला विचारू शकता की मॅडम आपण असं, हे जसं याच्यात एक गुणा क्वेश्चनियर असतो, आपण जेव्हा त्रिगुण बघू तेव्हा एक क्वेश्चनियर असतो, त्याच्यात त्रिगुण क्वेश्चनियर म्हणतात. त्याच्यामध्ये आपण प्रकृती अनालिसिस करतो. त्रिगुण जे आहेत त्या त्रिगुणापैकी याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याची सत्वाकडे जाणारी आहे, राजसिक पर्सनॅलिटी आहे की तामसिक आहे, मग याच्यावरून ती काउन्सिलिंग बेस्ड होते. हे कुठे करतो आपण, हे विज्ञानमय कोशावरती करतो. आणि मग हे सगळं करता करता आपण ऑटोमॅटिक आनंदमय कोशाला पोहोचणारच आहे. अँड दॅट इज द रिअल स्टेट ऑफ अवर प्रकृती, that is the real consciousness. Consciousness is constant, it doesn't change, it never change काय होतं, ती प्रकृती बदलते. तर ती प्रकृती कशाने बनलेली आहे, सत्व रजस तमस या त्रिगुणांनी ही प्रकृती बनली आहे. आणि ही जी प्रकृती आहे, त्रिगुण आहे, हे कुठून आलेलं आहे, हा कन्सेप्ट सांख्य फिलॉसॉफी मध्ये. आपण जेव्हा षटदर्शन बघू, मोस्ट प्रोबॅबली मी एक काम करते, उद्या तुमचं षट दर्शन घेते. 6 फिलॉसॉफीज ऑफ जे आहे ना आपले इंडियन, 6 इंडियन फिलॉसॉफीज, त्याच्यामध्ये सांख्य दर्शन मध्ये प्रकृती सांगितलेली. प्रकृती आणि पुरुष इज कॉन्शियसनेस, प्रकृती इज मेड अप ऑफ त्रिगुण, 3 सत्व रजस आणि तमस. मग पुन्हा त्याचे 25 एलिमेंट्स आहेत, ते बघू आपण. तर अशा पद्धतीने आपण हळूहळू थ्रू अन्नमय कोशा, when we start working on our annamaya kosha, we can reach to our real state of nature, that is anandamay kosha. Concept of disease and health लक्षात आलं. Concept of health म्हटलं तर पंचकोशच लिहायचंय. According to Taittiriya Upanishad, what is concept of health? When there is balance at annamay, pranamay, manomay and विज्ञानमय आणि आनंदमय, तेव्हा तो हेल्थ आहे. when there is आधी long standing speed of mind, when there is disturbances in manomay kosha, it creates आधी and then व्याधी. मग अनादीच्या व्याधी आणि हे तुम्ही थोडंसं तिथे लिहायचं. आणि मग how we can treat, the best to treat disease through yoga is IYT. So we use integrated approach of yoga therapy. इंटग्रेटेड म्हणजे काय, आपण सगळ्याला इंटिग्रेट केले, आपण एकालाच नाही. आपल्या क्लासमध्ये बघा, आपल्या क्लासची ही खासियत असली पाहिजे की आपल्या क्लासमध्ये आपण फक्त फिजिकल लेवल ट्रीट नाही करत, अँड दॅट इज IYT, दॅट इज द स्पेशल फ्रॉम एस्ट्रा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. अजून काही आता आपण उद्या 6 सिस्टम्स ऑफ फिलॉसॉफी बघून घेऊ. ठीक आहे, 6 सिस्टम्स ऑफ फिलॉसॉफी काय आहे, मग ते वेदा, उपनिषद, मग वेदांता, मग ते काय काय आपलं स्क्रिप्चरल आहे ते थिअरी आपण कम्प्लीट करू. आता अजून काही विचारायचं तुम्हाला? प्रॅक्टिकल तुमचं चालू आहे का, काही तुम्ही करता का रोज स्वतःसाठी? टीचर ही तशी, स्टुडंट्स ही तसे.
मी प्राणायाम करते पण काही म्हणा तुम्ही. मी चक्कर मध्येही अनुलोम विलोम केलं. इतके 2 दिवस मला चक्कर होते. पण अशा वेळेस अनुलोम विलोम इट बॅलन्सेस दॅट इम्बॅलन्स मी जो सांगितला ना ग्लँड्सचा, तो बॅलन्स होतो. तर अनुलोम विलोम हे सगळं करा तुम्ही, तेव्हा तुम्ही ते खरंच एक्सपिरियन्स कराल. काढा ना वेळ थोडासा, कधीतरी काढा, सकाळी संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ मिळतो. आपण तसे आता नेक्स्ट मंथ पासून प्रॅक्टिकल पुन्हा सगळं घेणार आहे. कारण तोही मुलगा आहे, त्यालाही आपल्याला करवूनच घ्यायचंय नवीन येतं, तर त्याच्यासोबत तुमचं पण रिव्हिजन होईल पूर्ण. ठीक आहे, मला अजून काही? उद्या जे घेणार आहोत आपण, उद्या जे घेणार आहे ते पण आपल्या नोट्स मध्ये नाही आहे ना? आय थिंक नाही, षडदर्शन षडदर्शन आहे, षडदर्शन आहे. मी सांगते तुम्हाला, मी थोडंसं आज तेच मी माहिती का खूप याच्यातून तुम्हाला अगदी तंतोतंत लाईन टू लाईन नाही शिकवत आहे. षटदर्शन ना फक्त एका ठिकाणी वर्ड मेन्शन केले, ते रूट ऑफ वर्ड योगा जिथे होतं ना पहिलं हिस्ट्री, फक्त हे ती. बघा, माइंड कल्चर काढा, 103 पाठ. हा, माइंड कल्चर, इंडियन कल्चर. माइंड कल्चर, माइंड. याचा सनातन धर्म, हा, क्लासिफिकेशन ऑफ वेदास आणि 4 वेदास, हे आपण इथून सुरू करणार आहे उद्या. 4 वेदास अँड देअर सब डिव्हिजन्स. हा, आता याच्यामध्ये जे हे आहेत बघा, वेदा इज डिवायडेड इनटू कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञान कांड. पेज नंबर 111. त्याच्यामध्ये कर्मकांड म्हणजे काय, उपासना कांड म्हणजे काय, हे आपण थोडं बघू, जसं त्यांनी वरवर दिलेलं आहे तसं. त्याच्यानंतर वेदांता फिलॉसॉफी एक्नॉलेज द प्रस्थानत्रय ॲज इट्स 3 ऑथॉरेटिव्ह प्रायमरी सोर्सेस. हे बघा, श्रुती, स्मृती आणि न्याय. श्रुती, स्मृती आणि न्याय. तर श्रुती म्हणजे काय आहे? श्रुती म्हणजे उपनिषद आहे. मग 10 मेजर उपनिषद दिले आहेत पुढे बघा. टोटल उपनिषद 108च्याही वर आहेत. पण हे जे 10 मेजर उपनिषद आहेत, हे सगळ्यात महत्वाचे, हे आपल्या लाईफशी बिलॉंग करतं. हे आपल्या लाईफला पूर्ण बिलॉंग करतं, हे 10 मेजर उपनिषद. त्याच्यानंतर न्याय प्रस्थान म्हणजे काय, ब्रह्मसूत्र आणि हे जे आहेत ते सगळे न्याय. मग येतं स्मृती. स्मृती म्हणजे महाभारत झालं, रामायण झालं, भगवद्गीता झालं, हे सगळं स्मृतीमध्ये येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुराणास, मग उपवेदास. हा, तर याच्यामध्ये हे जे वेदांत आहे, म्हणजे वेद अंत, जिथे वेदांचा अंत होतो तिथे उपनिषद सुरू होतात, तिथेच षडदर्शना सुरू होतात. वेदांता, याला वेदांताचा पार्ट म्हटलेला आहे. कशाला? उपनिषद आणि षटदर्शनाला. 6 इंडियन फिलॉसॉफी जे आहेत ते वेदांचा शेवटचा भाग आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण सार आलेला आहे वेदांचा. तर ते आपण बघू. याच्यामध्ये स्पेसिफिक 6 सिस्टम्स ऑफ फिलॉसॉफी नाही दिलेले आहेत, पण मी घेईल तुमचे ते, कारण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात पुन्हा. कुठेतरी असेल, आहे मी शोधते, नाही तर मी माझे जे नोट्स आहेत त्याच्यातून तुम्हाला ठीक आहे. तुम्ही हे इंडियन कल्चर वगैरे थोडं वाचाल आहे. आर्यन इन्व्हेजन थिअरी अँड इट्स मिथ, हरप्पन्स, हे इंडियन कल्चर अँड इट्स फाउंडेशन्स आहे ना. हे एक जस्ट फॉर सेक ऑफ इंटरेस्ट, हिस्ट्री आवडत असेल उद्या, हो उद्यासाठी वाचायचं आहे की नाही, इन जनरल वाचून ठेवा. त्या दिवशी सांगितलं लाईफ मेसेजेस ऑफ विवेकानंदा, रामकृष्ण परमहंस आणि शारदा देवी, शारदा यांचं पण तुम्ही मेसेजेस आहेत ते, ती हिस्ट्री आहे, ती वाचावं लागेल तुम्हाला. त्यात शिकवण्यासारखं काही नाही आहे, म्हणजे त्याचे मेसेजेस आहेत ना ते आपण वाचावे लागेल.
त्यांनी पूर्ण त्यांचं काही काही चांगले एक्सपिरियन्सेस तिथे शेअर केलेले आहेत, ते वाचा. ठीक आहे, वाचण्यासारखे जे आहे ते वाचा, आणि त्याच्यात काही असलं तर मला विचार. ओके. So tomorrow we will be taking mind culture including Vedas, Upanishads आणि षडदर्शन. हे खूप खोलात नाहीये, वरवर आहे, पण माहिती पाहिजे कोणता उपनिषद काय आहे आपल्याला. ओके. येस. अजून काही थांबायचं आज आपण? श्रुती मॅडम, काही अजून डाऊट आहे, काही प्रश्न आहे? आणि मोस्ट प्रोबॅबली फ्रायडेला हे घेणार आहेत आलम सर. उद्याचं मी घेईल, फ्रायडे सॅटर्डे आलम सर घेणार. उद्या इव्हिनिंगला. इव्हनिंगलाच घेऊ मग, म्हणजे हा आठवडा इव्हनिंग होतो आणि मंडे पासून मॉर्निंग. ठीक आहे. थांबवू आपण. प्रार्थना करूया. मॅडम तुम्हाला 4 o'clock वगैरे असं फ्री नसतं का? 4 वाजता 5 वाजता वगैरे? मॅडम माझं नेटचा क्लास मी अटेंड करते, तोही 2 दिवस आता ह्याच्यामुळे झाला नाही. पण कधी कधी ऑनलाईन जो क्लास माझी आजी एक अटेंड करते, तिच्यासोबत अटेंड करते तो ऑनलाईन. ठीक आहे ना, ठीक आहे. पण 6:30 मॅम. 6:30 चालेल ना? चालेल. अरे निखिलला नाही जमत म्हणत होतं ना, म्हणून आपण 7 प्रीती तुला चालेल का? हो मला चालेल, माझं ऑफिस लवकरच सुटतं आजकाल, 3 वाजताच मी येऊन जाते घरी. नाही, कारण आता उद्याचा विषय थोडासा मोठा आहे म्हणतात आहेत मॅडम. तर मग ऍटलिस्ट म्हणजे 1.5 तास वगैरे तरी आपला क्लास होईल ना. मग आता आजचा तर झाल्यात, म्हणजे नाहीच झाल्यासारखं झालं ना, ते दोघं नाही आहेत तर. मॅम काय तर म्हणतात? उद्या निखिलला जमेल का पण 6:30ला? उद्या वर्किंग डे आहे ना. विचारून पाहू आपण. तसं पण हे थिअरी आहे, तुम्ही काय करा त्याचा रेकॉर्ड करून घे. आजचं केलं. हो. हा, आजही टाकून द्या ग्रुपवर, म्हणजे ते लोक मिस नाही करणार. ऐकतील तर हे ऐकली तरी इथे ऐकणं काय आणि रेकॉर्डिंग मध्ये ऐकणं काय. काही मी प्रॅक्टिकल करून तर दाखवत नाही, आम्ही बोलतेच आहे, तर आपण ते रेकॉर्ड करून त्यांना देऊन देऊ द्या, जे लोक नाही येणार. तर 6:30 उद्या जमेल का? म्हणजे मग आरामात आपला आटपून जातो 7:45 पर्यंत. 8च्या नंतर काय होतं, हे इकडे सगळी स्वयंपाकाची गडबड चालू होऊन जाते, सगळे धावपळ करायला लागतात. ठीक आहे ना, उद्या 6:30ला घेऊया. 6:30ला घेऊ, ग्रुपवरती टाकून देऊ आपण 6:30 आहे म्हणून. चालेल. आणि रेकॉर्डिंग देऊन देऊ त्यांना मग. ठीक आहे. येस मॅम. चला आपण एंड करू. शांती मंत्र. ऑल टुगेदर वी विल चॅन्ट शांती मंत्र. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. तुम्ही आत मागे न्यायचे, श्वास घेत मागे बसायचं, श्वास सोडत समोर वाचा. Slowly come back. Move your palms on your whole body and gently open your eyes. Okay? भेटू मग उद्या. ओके मॅम, गुड नाईट. Good हो night. ओके.